नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक दुसरा, समास चौथा, भक्ती निरूपण। अनेक जन्मांच्या पुण्याचे फळ म्हणूनच केवळ नरदेहाची प्राप्ती होते। त्यातही फार मोठे भाग्य उदयास आले तरच मनुष्य सन्मार्गास लागतो। नरदेहातही विशेष करून ब्राह्मण कुळात जन्म लाभणे, संध्यास्नान इत्यादी नित्यकर्मे व्यवस्थित करण्याची बुद्धी होणे व उत्तम वासना हातून भगवत भजन घडणे हे सर्व पूर्व पुण्याईनेच होऊ शकते। भगवत भक्ती करणे हे उत्तम आहेच, त्यातही संतांचा सहवास लाभून काळ सार्थकी लागत असेल तर हा फारच मोठा लाभ जाणावा। हृदयात भगवंताबद्दल विशुद्ध प्रेमभावना असेल व त्यात भगवत भक्ताचा समुदाय जमून त्या महोत्सवात हरिकथा श्रवण घडले तर त्या योगे भगवत प्रेम दुणावते। नरदेह प्राप्त झाला असता त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे परम दुर्लभ जो परलोक त्याची प्राप्ती होते। त्यासाठी ब्रह्मकर्म विधियुक्त करावे अथवा दुसऱ्यावर दया करावी, दान धर्मादी करावे व सर्वात सोपे साधन म्हणजे भगवंताचे भजन करावे। पश्चातापाने संसाराचा त्याग करावा अथवा भक्तियोगाने आचरण करावे, नाहीतर निदान साधू पुरुषाच्या संगतीत राहावे। अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा कराव्या किंवा निदान पापक्षय व्हावा म्हणून उत्तम मंत्रांची पुरच्चरणे तरी करावीत, अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानासंबंधी विचार करावा किंवा ऐकलेल्या निरूपणातून सारासार विवेक ग्रहण करावा। वेदांची आज्ञा पाळावी व ज्ञानाच्या अधिकारास पात्र होण्यासाठी कर्ममार्ग, उपासना यांचे व्यवस्थित आचरण करावे। काया, वाचा आणि मनाने जी सामग्री प्राप्त होईल त्याने पाने, फुले, फळे अथवा जल यांनी भगवंताचे भजन करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे। नरजन्मास आल्यासारखे काही ना काही साधन करून तो जन्म सार्थकी लावावा। असे जर केले नाही तर जन्म वाया जाऊन आपण केवळ पृथ्वीला भारभूत होऊन राहतो। नरदेहाचा यथोचित उपयोग करून आत्महित साधावे। आपापल्या कुवतीस अनुसरून आपले चित्त व वित्त या सर्वोत्तमाचे भगवंताचे चरणी समर्पित करावे। यापैकी जो काहीच करीत नाही तो जगात जिवंत असूनही मेल्यासारखाच जाणावा। जन्मास येऊन त्याने आपल्या मातेला उगीचच कष्ट दिले असे म्हणावे लागते। अशी माणसे स्नान, संध्या, भजन, देवतार्चन, मंत्रजप, ध्यान वा मानसपूजा काहीच करीत नाहीत। ती भक्ती करीत नाहीत, भगवंतावर प्रेम करीत नाहीत, त्यांची कुठेही निष्ठा नसते, ती कुठलाही नेम पाळीत नाहीत,
देव नाही, धर्म नाही, भोजनसमयी आलेल्या अतिथीचा सत्कार, अन्नदान करीत नाहीत, त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी नसते, उत्तम गुण नसतात, ते कीर्तन, श्रवण किंवा अध्यात्म निरूपण यापैकी काहीही करत नाहीत, ती सज्जनांची संगत करीत नाहीत, त्यांची चित्तशुद्धी होत नाही व मिथ्या मदामुळे त्यांना मोक्षाची प्राप्तीही नाही, ती न्यायाची चाळ बाळगत नाहीत, पुण्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत नाहीत, युक्तायुक्त क्रियेसंबंधी विचारही करीत नाहीत व परलोकात उत्तम गती मिळावी यासाठीही काही उपाय करीत नाहीत, विद्या, वैभव, चातुर्य, कला किंवा सुंदर सरस्वतीचा वाग्विलास इत्यादी त्यांच्याजवळ काहीच नसते, शांती, क्षमा, दीक्षा म्हणजे एखादे व्रत, नेम पाळणे, सज्जनांशी मैत्री इत्यादी शुभाशुभ साधनाधिक त्यांच्यापाशी नसते, पवित्रता, स्वधर्म विचार, उत्तम आचार व विचार, इहलोकीचे सार्थक करण्यासंबंधी किंवा परलोकातील गतीसंबंधी विचार ते करीत नाहीत, आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे ते अनिर्बंध रीतीने वागतात, त्यांच्या ठिकाणी कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धैर्य नाही, याप्रमाणे पाहू गेल्यास काहीच चांगले आढळून येत नाही, त्यांच्या ठिकाणी विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणे, भगवंताविषयी आदर व प्रीती या सर्वच गोष्टींचा अभाव असतो, लोकांचे गुण पाहून त्यांना संतोष वाटत नाही, परोपकाराचे सुख त्यांना माहीत नसते व अंतर्यामी हरिभक्तीचा लेशही नसतो, अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंत असून प्रेतासमान अपवित्र समजावेत व पवित्र लोकांनी त्यांच्याशी भाषणही करू नये, जर पूर्व पुण्याचा संग्रह असेल तर त्या पुण्यवान मनुष्याकडूनच भगवत भक्ती घडते, ज्याचे पूर्वकर्म जसे असते त्याप्रमाणेच त्यांना तसे फळ प्राप्त होत असते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.